मित्रांनो, तुम्हालाही आयुष्यात वाटतं का, की सर्व गोष्टी संपल्या आहेत, माझं आयुष्य जगण्याचा पर्पज संपला आहे? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक कविता ऐकवणार आहे. ही कविता नक्कीच तुम्हाला एक प्रेरणा देऊन जाईल. ही कविता सुरेश भट यांची आहे. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करा. विझलो जरी मी माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटेल जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबविण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चाललो अडथळ्यांना भिवून अडथळेने, पावलांना पसंत नाही. विझलो जरी आज मी माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. मित्रांनो, महेश भट यांची ही छोटीशी कविता आपल्याला शिकवून जाते की आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही अडथळे आली, तरीही न थांबता न डगमगता आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या आयुष्यात अनेक वादळे येत असतात, संकटे येत असतात, परंतु काही संकटे ही आपल्याला वरती नेण्यासाठी आलेली असतात, आपल्याला शिकवण्यासाठी आलेली असतात. त्यामुळे संकटाच्या वेळेस कधीही डगमगून जायचे नाही, त्याला धैर्याने सामोरे जायचे. ही वेळ ही निघून जाईल, नेहमी हा विचार करायचा. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही या जगात आहात तोपर्यंत तुमच्या आयुष्याचा काही ना काही हा पर्पज किंवा ध्येय हे असतेच. त्यामुळे असं कधीही समजायचं नाही की एखादी गोष्ट मला मिळाली नाही, एखादे स्वप्न माझे पूर्ण झाले नाही म्हणजे माझे आयुष्य संपले आहे, किंवा माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि मी ते कधीही सॉल्व्ह करू शकत नाही, असा विचार करणे सुद्धा चुकीचे आहे. कारण की जेव्हा कुठलाही प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात येतो, तेव्हा तो त्यामागे त्याचे सोल्युशन सुद्धा घेऊन येत असतो. त्यामुळे जेव्हा तुमच्या आयुष्यात खूप संकटं येतात, वादळं येतात, तेव्हा काही वेळासाठी शांत व्हा. कारण की जेव्हा पाणी शांत होते, तेव्हा त्यातील खालची जमीन ही स्पष्ट दिसत असते. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही शांत होता तुमच्या संकटांच्या काळात, तेव्हा तुम्हाला आपोआपच मार्ग दिसायला लागतो. मित्रांनो, आपल्याला कितीही वाटत असले की आपण थकलोय, आपल्यामध्ये चालण्याची क्षमता नाही, परंतु हे फक्त आपल्या मनाची एक कल्पना असते. आपण थकल्यानंतरही 100 पावले चालू शकतो, असे म्हटले जाते. त्यामुळे आयुष्यात चालणं किंवा ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कधीही सोडायचा नाही. देव आपली नेहमी परीक्षा बघत असतो. जेव्हा तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर पडता, तेव्हा तुमच्यातील खूप मोठे पोटेन्शियल हे बाहेर येत असते आणि हे आपल्याला तेव्हाच समजते जेव्हा आपण त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडतो. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉब्लेममध्ये आयुष्यभर घुटमळत राहता, त्याचाच विचार करता, त्यावेळेस तुमचे आयुष्यही खराब होते आणि तुमची जगण्याची उमेदही संपून जाते. त्यामुळे जेव्हा तुमच्या आयुष्यात संकटे येतील, प्रॉब्लेम्स येतील, तेव्हा खचून न जाता धैर्याने त्याला सामोरे जा आणि आयुष्य संपवण्याचा कधीही विचार मनात आणू नका. कारण की जोपर्यंत तुम्ही या जगात आहात तोपर्यंत तुमच्या आयुष्याला एक पर्पज असतो. फरक फक्त एवढाच असतो की काही लोक तो शोधण्याचा प्रयत्न करतात आणि काही लोक त्याला घेऊन आयुष्यभर रडत बसतात. तुम्हाला कोणत्या लोकांमध्ये बनायचे आहे ते तुम्ही ठरवायचं असतं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स हे तुम्हाला घडवण्यासाठीच येत असतात. तुम्ही जर इतिहासाची पाने पालटून बघितली तर तुम्हाला असे कितीतरी लोक मिळतील की ज्यांच्या आयुष्यात काहीही नव्हते, सर्व संपले होते, तरीही त्यांनी नव्याने सुरुवात केली आणि आयुष्य नव्याने जगायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना आयुष्याचा एक नवीन पर्पज भेटला आणि त्याचबरोबर त्यांना त्या गोष्टीचे यशही मिळाले.
मित्रांनो, या जगातील लोकांनी तुम्हाला कितीही कमजोर समजले, तुमची कितीही निंदा केली, तरी तुमच्यातील सामर्थ्य हे तुम्हाला माहिती पाहिजे. कारण जेवढं आपण स्वतःला ओळखतो, तेवढं या जगात तुम्हाला कोणीही ओळखू शकत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. त्यामुळे लोकांकडे लक्ष न देता बिनधास्तपणे आयुष्य जगा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही खूप वाईट परिस्थितीतही सामर्थ्याने उभे राहता आणि जगण्याचा धडपड करता, त्यावेळेस हे संपूर्ण ब्रह्मांड, ईश्वर तुमच्या पाठीशी उभे असते. तुमच्या प्रयत्नांना साथ देत असते. कारण की जोपर्यंत तुम्ही स्वतः उभं राहण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत देव आणि ब्रह्मांडही तुमची मदत करू शकत नाही. त्यामुळे आधी स्वतः सामर्थ्यवान बना आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.